नमस्कार मित्रांनो, बघा या कांद्याला भाव नसल्यामुळं बघू शकता आपण कांद्याची साईज कशी आहे हे पहा. मार्केट नसल्यामुळं कांदा शेतकऱ्याला काढणं परवडत नसल्यामुळं शेतकऱ्यानं हा कांदा विकण्याऐवजी जमिनीत गाडणं पसंत केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, एवढा मोठा खर्च करून शेतकऱ्याला परवडत नसल्यामुळं त्यानं हे उभं पीक जमिनीत गाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, अशा पद्धतीनं नांगरट चाललेले आहे. बघा कांदा जमिनीत गाडावं लागलेला आहे शेतकरी. कांद्याला भावच नाही तर कांद्याचा काढणीचा खर्च परवडत नसल्यामुळं पदरनं शेतकऱ्याला रोजगार द्यावा लागत असल्यामुळं शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं हा कांदा मित्रांनो नांगराचा निर्णय घेतलेला आहे. आणि नांगरट चालू आहे मित्रांनो, बघू शकताय. असं जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर कसं शेतकऱ्याला परवडायचं स्थिती करणं. शेतकरी हा राजा म्हटलं जातं आहे आणि जगाचा पोशिंदा म्हटलं जातं आहे. जगाचा पोशिंदा मरत असताना त्याच्याकडं सरकारनं लक्ष देणं गरजेचं असताना सुद्धा सरकार ह्या कांद्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेत नाही. त्याच्यामुळे शेतकरी खूप मोठा तोट्यामध्ये आहे. बघू शकता आपण मित्रांनो, होय अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा हा कांदा नांगरण्याचा निर्णय घेतलेला आहे. कांदा नांगरत असताना मित्रांनो या ठिकाणी नांगरट होत असताना विविध प्रकारचे कीटक खाण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या बागड्यांनी झुंबड उडवलेले आहे. बघू शकता मित्रांनो, कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं. बगळ्याला आपल्या पोटाचं पडलेला मित्रांनो आणि बगळं आपलं पोट भरण्यासाठी या नांगरटीच्या मागं अशा पद्धतीनं गर्दी करून कशा पद्धतीनं आपलं भक्ष्य टिप्पण करत आहेत. बघू शकता मित्रांनो, बागड्यांचा कलर कसला आहे, अतिशय सुंदर. असा बागडा आमच्याकडे कधी नसतो, पण हा पिवळा असलेला मानेला पट्टा ही नवीनच बागडा या ठिकाणी आज मला पाहायला मिळत आहे मित्रांनो. आमच्याकडे पांढरा बागडा असतो, गाईच्या अंगावर बसून गोचिड वगैरे खात असतो, त्या प्रकारचा हा बागडा दिसत नाही आहे मित्रांनो. आणि ह्याला जरा केस पण जरा जास्तच आहेत, नेहमीच्या बागड्यासारखा हा बागडा नाही. बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या बागड्यांनी या ठिकाणी आपलं भक्ष्य शोधण्यासाठी या ठिकाणी झुंबड उडवलेलं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.